Hello, dear students. Welcome to Global Online Marathi. In this class, we will see population dynamics. First class of population dynamics. तर आजच्या क्लासमध्ये आपल्याला काय बघायचे आहेत ग्रोथ मॉडेल्स. तर ग्रोथ मॉडेल काय आहेत की पॉप्युलेशन जी आहे त्याची ग्रोथ ओव्हर द टाइम कशा पद्धतीने होते त्याच्यावर अफेक्ट करणारे कोणते कोणते फॅक्टर आहेत. जसं की रिसोर्स किती अवेलेबल आहेत, इन्व्हायरमेंटल कंडिशन कशी आहे तिथे, या सर्व गोष्टी त्या पॉप्युलेशनच्या ग्रोथवर अफेक्ट करतात. तर वेगवेगळे जर तिथं रिसोर्स अवेलेबिलिटी असली किंवा इन्व्हायरमेंटल फॅक्टर असेल वेगळे असतील की तर त्या पॉप्युलेशनची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कशी होते, कोणत्या पद्धतीने ती फॉलो करते. म्हणजे रिसोर्सेस जर एकदम अबंडंट प्रमाणात असले तर तिथे त्या पॉप्युलेशनची ग्रोथ कशी दिसायला भेटेल किंवा पॉप्युलेशन मध्ये त्या एरिया पॉप्युलेशनला रिसोर्सेस अवेलेबिलिटीज नाही तर तिथे पॉप्युलेशनची ग्रोथ कशी असेल. ह्या सर्व गोष्टी आजच्या क्लासमध्ये बघायच्या आहेत. आणि ह्या पॉप्युलेशनच्या ग्रोथवर कोण अफेक्ट करणारे दोन मेजर फॅक्टर म्हणजे रिसोर्स अवेलेबिलिटी आणि इन्व्हायरमेंटल फॅक्टर. तर हे दोन फॅक्टर काय करतील, ह्या पॉप्युलेशन ग्रोथ आहे त्याला अफेक्ट करण्याचं काम करतील. तर इथे दोन कंडिशन येतील की रिसोर्सेस समजा की अनलिमिटेड आहेत की ते अनलिमिटेड आहेत, संपणारे नाहीत रिसोर्सेस, ही पहिली कंडिशन झाली. आणि दुसरी कंडिशन असेल की रिसोर्सेस लिमिटेड आहेत. दोन कंडिशन झाले. तर पहिल्या कंडिशन मध्ये बघूया आपण की रिसोर्सेस जे आहेत ते लिमिटेड आहेत. रिसोर्सेस काय आहे ते आपल्याकडे लिमिटेड आहेत. तर इथे सॅच्युरेटेड ग्रोथ बघायला भेटेल आपल्याला. सॅच्युरेटेड ग्रोथ म्हणजे काय हो की पॉप्युलेशन जी पॉप्युलेशन ग्रोथ मॉडेल आहे त्यामध्ये काय आहे की रिसोर्सेस काय आहेत लिमिटेड आहेत. आणि लिमिटेड रिसोर्सेसमुळे तिथे जे कॅरिंग कॅपॅसिटीच्या अराउंड जी ग्रोथ आहे पॉप्युलेशनची ती लिमिट होणार. तर पहिल्यांदा आपण दोन बेसिक कन्सेप्ट समजून घेऊया, कॅरिंग कॅपॅसिटी आणि इंटरसेक्ट रेट ऑफ इन्क्रीज. तर कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे, कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय की मॅक्झिमम नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल, मॅक्झिमम पॉप्युलेशन साईज दॅट एन्व्हायरमेंट कॅन सपोर्ट ओव्हर द लॉंग पिरियड. म्हणजेच काय की एखाद्या एन्व्हायरमेंट मध्ये किती इंडिव्हिज्युअल सर्व्हाइव्ह करू शकतील, किती स्टेबली तिथे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट शो करतील, ह्याला काय म्हणू आपण कॅरिंग कॅपॅसिटी. सिम्पली एक अनालॉजी थ्रू आपण हे समजून घेऊया की एक समजा की एक हॉल आहे आणि त्याच्यामध्ये जो सीट नंबर असेल तो 100 आहे. मग ते तिथे काय 100 इंडिव्हिज्युअल्स तिथे काय करू शकतात, बसू शकतात. एक ऑडिटोरियम आहे त्याच्यामध्ये 100 इंडिव्हिज्युअल्स बसू शकतात. तर त्याला काय म्हणतो आपण कॅरिंग कॅपॅसिटी. म्हणजेच काय की एखादा एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये किती ऑर्गॅनिझम जे आहेत, किती इंडिव्हिज्युअल आहेत ते सर्व्हाइव्ह करू शकतील. तर त्याला काय म्हणलो आपण कॅरिंग कॅपॅसिटी. कॅरिंग कॅपॅसिटी इज नथिंग बट इट इज कॅपॅसिटी ऑफ दॅट एन्व्हायरमेंट टू सपोर्ट मॅक्झिमम नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ पॉप्युलेशन. तर पॉप्युलेशनची कोणत्या नंबरला ती जी एन्व्हायरमेंट आहे ते काय करू शकेल, सपोर्ट करू शकेल. त्याच्यानंतर तिथे इंडिव्हिज्युअल काय वाढवू शकणार नाही. तर त्याला काय म्हणलो आपण कॅरिंग कॅपॅसिटी. त्याच्यानंतर दुसरं आहे इंटरस्टिक रेट ऑफ इन्क्रीज. ह्या दोन बेसिक टर्म आहेत. पहिलं तर काय म्हणलं आपण कॅरिंग कॅपॅसिटी, ज्याला की के ने रिप्रेझेंट करतात. आणि दुसरं काय इंटरस्टिक रेट ऑफ इन्क्रीज. तर इंटरस्टिक रेट ऑफ इन्क्रीज म्हणजे काय, इट इज रेट at which population increase in size if there are no resource limit. कॅरिंग कॅपॅसिटी मध्ये काय होती, रिसोर्स लिमिट होती की मॅक्झिमम पॉप्युलेशन साईज जी असेल त्या ज्या एन्व्हायरमेंट मध्ये सस्टेन करू शकेल. तर तिथे काय होती, लिमिट होती. मात्र आर इंटरसिक रेट ऑफ इन्क्रीज, ज्याला की आर ने रिप्रेझेंट करतो, तिथे कोणत्याही पद्धतीची लिमिट नाही. तर आर म्हणजे काय, रेट ॲट विच पॉप्युलेशन इन्क्रीज इन साईज इफ देर इज नो रिसर्च लिमिट. कॅरिंग कॅपॅसिटी मध्ये रिसोर्स लिमिट आहे आणि आर इंटरसिक रेट ऑफ इन्क्रीज मध्ये कोणत्याही पद्धतीची लिमिट नाही. तर एवढं समजलं. त्याच्यानंतर आपण पहिला ग्रोथ मॉडेल बघूया. त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड ग्रोथ मॉडेल म्हणलं की ह्याच्यामध्ये काय होणार की पॉप्युलेशन जेव्हा कॅरिंग कॅपॅसिटीला जाणार म्हणजे ते त्याची एन्व्हायरमेंट किती इंडिव्हिज्युअल सस्टेन करू शकेल तिथपर्यंत पोहोचली. त्या म्हणजे ते एन्व्हायरमेंट 100 इंडिव्हिज्युअलच काय करू शकत असेल, सपोर्ट करू शकत असेल. एकदा 100 इंडिव्हिज्युअल पर्यंत नंबर पोहोचला किंवा त्याच्या जवळपास जरी नंबर पोहोचला त्याच्यावर काय ग्रोथ होणार नाही. तर हे काय झालं, कॅरिंग कॅपॅसिटी. त्या एन्व्हायरमेंटची काय झाली ती
कॅरिंग कॅपॅसिटी, ज्याला की आपण के ने रिप्रेझेंट करतो. ग्रोथ स्लोअर ग्रोथ रेट अट नियर कॅरिंग कॅपॅसिटी. कॅरिंग कॅपॅसिटीच्या जवळ जेव्हा जाईल तिथे काय 100 जर तिथे काय आपलं कॅरिंग कॅपॅसिटी आहे तर 90च्या जवळपास गेल्यानंतरच तिथे काय होणार की ग्रोथ जी आहे त्याचा रेट कमी होईल. आणि जे K/2 आहे म्हणजे काय केचं जे 50 हाफ असेल तिथे मॅक्झिमम ग्रोथ रेट बघायला भेटेल आपल्याला. केच्या 50 कॅरिंग कॅपॅसिटीच्या 50% ला मॅक्झिमम ग्रोथ रेट बघायला भेटेल. म्हणजे काय 50 जेव्हा इंडिव्हिज्युअल असतील तेव्हा आपण तिथे काय बघू मॅक्झिमम ग्रोथ रेट बघू. त्याच्यानंतर ग्रोथ रेट काय कमी व्हायला सुरू होईल. त्यानंतर रिसोर्सेस बिकम लिमिटेड लिडिंग टू इन्क्रीज्ड कॉम्पिटिशन. तिथे काय की रिसोर्सेस कमी आहेत कॅरिंग कॅपॅसिटी मध्ये काय सॉरी सॅच्युरेटेड ग्रोथ मध्ये काय रिसोर्सेस खूप कमी आहेत. त्यामुळं तिथे काय कॉम्पिटिशनला सुरुवात होईल. कमी रिसोर्सेस असल्यामुळे तिथे ते रिसोर्सेस मिळवण्यासाठी त्या इंडिव्हिज्युअल मध्ये काय कॉम्पिटिशन सुरू होईल. सिंपल आहे इथे की समजा की रिसोर्सेस कमी आहेत की घरी एक कॅन्डी आहे आणि 2 चाइल्ड मुलं आहेत. तर मग त्या एका ती कॅन्डी मिळवण्यासाठी त्या दोघांमध्ये काय होईल कॉम्पिटिशन सुरू होईल. तेच तिथे समजा की अनलिमिटेड कॅन्डीज आहेत. एक जार आहे तिथे अनलिमिटेड कॅन्डीज आहेत. तर मग त्या 2 मुलांमध्ये कोणत्याही पद्धतीचं कॉम्पिटिशन होणार नाही. तर इथे कशामुळे कॉम्पिटिशन सुरू झालं की रिसोर्सेस काय आहेत लिमिटेड आहेत. त्यामुळे इथं काय झालं कॉम्पिटिशन सुरू झालं. सॅच्युरेटेड मध्ये रिसोर्सेस लिमिटेड असतील त्यामुळे ते जेव्हा त्यामुळे तिथं काय कॉम्पिटिशन बघायला दिसेल आपल्याला की तिथे समजा की 2 चाइल्ड आहेत त्यांचंच एक्झाम्पल सुटेबल असेल की 2 चाइल्ड आहेत आणि रिसोर्सेस आणि एकच ट्रॉफी आहे. तर त्या एका ट्रॉफीसाठी काय त्या 2 जे चाइल्ड आहेत त्यांच्यामध्ये काय होईल कॉम्पिटिशन सुरू होईल. त्याच्यानंतर हिचं जे ग्रोथ शेप दिसेल आपल्याला ती एस शेप्ड लॉजिस्टिक ग्रोथ कर्व. ह्यालाच आपण काय म्हणतो सिग्मॉइड कर्व असं पण ह्याला म्हणलं जाते. एस शेप ग्रोथ दिसायला बघायला भेटते आपल्याला. म्हणजे अगोदर इन्क्रीज होते नंतर ती काय होईल डिक्रीज होईल. लॉजिस्टिक सॅच्युरेटेड जी कॅरेक्टरिस्टिक आहे लॉजिस्टिक ग्रोथ आहे इथे एका टाइम पिरियड नंतर ग्रोथ काय होते लिमिट होते. लिमिटेड रिसोर्सेस आहेत एस शेप कर्व आहे. आणि याचा जो फॉर्म्युला आहे dN/dt म्हणजे पॉप्युलेशन साईज चेंज ओव्हर एरिया इज इक्वल टू पॉप्युलेशन साईज मध्ये किती चेंज होईल इज इक्वल टू RN. आर काय इंटर्नशिक रेट ऑफ इन्क्रीज इंटू पॉप्युलेशन साईज देन K मायनस N डिवायडेड बाय K मायनस पॉप्युलेशन साईज करंट पॉप्युलेशन साईज जी असेल डिवायडेड बाय K. तर हा काय झाला याचा फॉर्म्युला झाला सॅच्युरेटेड ग्रोथ मॉडेलचा. तर ह्याच्यामध्ये dN/dt काय रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन ओव्हर टाइम. पॉप्युलेशन मध्ये किती चेंज होतो तो कॅल्क्युलेट आपण इथं करणार आहोत. आर जो आहे तो काय इंटरेस्टिक रेट ऑफ इन्क्रीज आहे. त्याच्यानंतर एन जो आहे ती आताची पॉप्युलेशन साईज आहे. के जी आहे ती कॅरिंग कॅपॅसिटी आहे. आणि परत एन काय म्हणलो की आताची जी पॉप्युलेशन करंट पॉप्युलेशन साईज असेल ती असेल त्याला काय आपण परत कॅरिंग कॅपॅसिटीने डिवाइड केलं. तर आपल्याला इथं किती चेंज होईल ओव्हर द टाइम ही कॅल्क्युलेट ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला करता येईल. ह्याच फॉर्म्युल्याला काय dN/dt इज इक्वल टू RN 1 मायनस N डिवायडेड बाय K असं पण आपण रिप्रेझेंट करू शकतो. एस शेप्ड लॉजिस्टिक ग्रोथ कर्व. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कोणता कर्व दिसला एस शेप्ड लॉजिस्टिक कर्व बघायला भेटतो. पॉप्युलेशन ग्रोथ अगोदर फास्ट असते आणि त्याच्यानंतर स्लो डाऊन होते. इतर रिसोर्सेस जे आहेत ते लिमिटेड आहेत. मग त्यामुळे रिसोर्सेस लिमिटेड असल्यामुळे पॉप्युलेशन मध्ये जे इंडिव्हिज्युअल आहेत त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू होईल. इन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आहेत ते पॉप्युलेशनची ग्रोथला लिमिट करतील. तर इथे एस शेप्ड किंवा सिग्मोड जो कर्व म्हणतो ते बघू शकता आपण की अगोदर इन्क्रीज होत आहे आणि जेव्हा तो कॅरिंग कॅपॅसिटीला गेला तिथे काय होत आहे पॉप्युलेशन स्टेबल होत आहे. आणि हे मे बी K/2 असेल इथे. म्हणजे काय इथे हायेस्ट ग्रोथ रेट ऑफ इन्क्रीज दिसतोय. हे काय असेल K/2. तर हे समजलं हे काय लॉजिस्टिक ग्रोथ आहे. आणि जेव्हा इथे
कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, लिमिटेड रिसोर्सेस आहेत. त्याच्यानंतर जेव्हा कॅपॅसिटीला इंडिव्हिज्युअल कॅरिंग कॅपॅसिटीला पॉप्युलेशन रीच होईल तेव्हा पॉप्युलेशन तिथं काय स्टॅबिलाईज व्हायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर अनसॅच्युरेटेड ग्रोथ. तर अनसॅच्युरेटेड ग्रोथ मध्ये जे वेट फॉर मिनिट अनसॅच्युरेटेड ग्रोथ मध्ये आपल्याला बघायला भेटते की जे इथे हे आहेत रिसोर्सेस आहेत ते काय आहेत अनलिमिटेड आहेत. अनलिमिटेड रिसोर्सेस आहेत. तर ह्याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल ग्रोथ विथ कॉन्स्टंट इन्क्रीज. तर ग्रोथ कशी आहे एक्सपोनेन्शियल आहे, खूप फास्ट ग्रोथ आहे आणि कॉन्स्टंट इन्क्रीज दिसत म्हणजे कॉन्स्टंट रेट ऑफ इन्क्रीज आहे इथे, जे की आपण इंटर्नशिप रेट ऑफ इन्क्रीजने आर ने रिप्रेझेंट करतो. इन्व्हायरमेंटल फॅक्टरचा खूप लिटल इन्फ्लुएन्स आहे. त्याच्यानंतर जो ग्रोथ शेप दिसते इथे ती जी शेप दिसते ते आपल्याला ह्याच्यामध्ये कोणती दिसली होती सॅच्युरेटेड मध्ये, ती काय होती एस शेप्ड होती. आणि अनसॅच्युरेटेड मध्ये जिथे की रिसोर्सेस अनलिमिटेड आहेत, कोणत्याही पद्धतीचं कॉम्पिटिशन नाही अनलिमिटेड रिसोर्सेस असल्यामुळे. तेच की कॅन्डीचं जे एक्झाम्पल होतं की 2 मुलं आहेत आणि कॅन्डी किती आहे अनलिमिटेड कॅन्डी आहे, तर मग कोणत्याही पद्धतीचं तिथं कॉम्पिटिशन होणार नाही. आणि दोन्ही पण जे मुलं आहेत ते टोटल कॅन्डीज फास्टली ईट करतील. तर त्याच्यानंतर अनसॅच्युरेटेड मध्ये तेच एक्झाम्पल आहे, किंवा आपण हे पण कॅरिंग ह्याचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो की एक रूम आहे सॅच्युरेटेड मध्ये काय तिथे नंबर ऑफ सीट्स काय होत्या 100च होत्या समजा. मात्र अनसॅच्युरेटेड मध्ये काय नंबर ऑफ सीट खूप जास्त आहेत, नंबर ऑफ सीट्स खूप जास्त आहेत, किती जरी इंडिव्हिज्युअल आली तरी तिथे तिथे काय होणार नाही, त्या रूमची कॅपॅसिटी संपणार नाही. तर हे काय झालं अनसॅच्युरेटेड ग्रोथ. तर तिथे कॅरिंग कॅपॅसिटी फॉर्म्युल्यामध्ये पण आपण कॅरिंग कॅपॅसिटी के वापरलं होतं, इथल्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला के कुठेच दिसणार नाही. पॉप्युलेशन इज नॉट लिमिटेड बाय कॅरिंग कॅपॅसिटी. कॅरिंग कॅपॅसिटीमुळे पॉप्युलेशन लिमिट होणार नाही इथे. रिसोर्सेस जे आहेत अबंडंट आहेत. एक्सपोनेन्शियल ग्रोथ कॉन्स्टंट रेट सोबत एक्सपोनेन्शियल ग्रोथ बघायला भेटते आपल्याला. इन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत त्यांचा लिटल इन्फ्लुएन्स आहे. जे ह्याचे जर कॅरेक्टरिस्टिक्स की कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं तर एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे म्हणजे काय रॅपिडली ग्रोथ आहे, कुठेच थांबत नाही. जसं की कॅरिंग कॅपॅसिटीला गेल्यानंतर सॅच्युरेटेड मध्ये काय होत होतं ग्रोथ थांबत म्हणजे लिमिट होत होती, ग्रोथ रेट कमी होईल. मात्र एक्सपोनेन्शियल मध्ये डायरेक्टली कंटिन्युअस ग्रोथ आपल्याला बघायला भेटते, कारण इथं अबंडंट रिसोर्सेस आहेत. आणि कर्व जर म्हणलं आपण जे शेप्ड कर्व आपल्याला बघायला भेटतो. इथे पण फॉर्म्युला डीएन बाय dt इज इक्वल टू rate of change in population over the time is equal to birth rate minus death rate divided by into population size. dn by dt इथे काय birth rate minus death rate is equal to into multiply by population. तर इथे काय दिसतो आपल्याला की इन्क्रीज कॉन्स्टंट आहे, इथे कोणत्याही त्याची कॅरिंग कॅपॅसिटी नाही, जे की आपण सॅच्युरेटेड मध्ये बघितलं होतं. ह्याला दुसऱ्या मेथडनं पण आपण रिप्रेझेंट करू शकतो आर इंटू एन. हेच बी आणि बी मायनस डी ला आपण इंटरसिक रेट ऑफ इन्क्रीज म्हणतो आणि त्याला काय आपण इंटरसिक रेट ऑफ इन्क्रीज म्हणतो. आणि इथे काय आपण रिप्रेझेंट केलं त्यालाच म्हणजे कंटिन्युअस जर तिथे पॉप्युलेशन साईज इन्क्रीज होत असेल विदाउट लिमिट, तर आपण त्याला आर ने इंटरसिक रेट ऑफ इन्क्रीज म्हणतो. तर इथे इंटरसिक रेट ऑफ इन्क्रीजच फॉलो होत आहे, म्हणून इथे आपण आर ठेवलं आणि त्याला जी पॉप्युलेशन साईज आहे करंट त्याने मल्टिप्लाय करतो. परत डीएन बाय डी बीएन मायनस डीएन. तर बर्थ बर्थ number of individual added in population divided by number of individual removed by death from population. ह्याच्यानं पण आपण काय करू शकतो, हे dn by dt ते कॅल्क्युलेट करू शकतो. इथं ग्रोथ साठी कोणती लिमिट नाही, इथं बघू शकता इथं ग्रोथ सुरू झाली आणि हे एक्सपोनेन्शियली ग्रोथ होत आहे, कंटिन्युअसली ग्रो होत आहे. मात्र हे जे मॉडेल आहे एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल किंवा अनसॅच्युरेटेड ग्रोथ मॉडेल, हे काय रिअलिस्टिक आहे.
नेचर मध्ये कोणतीच पॉप्युलेशन जी आहे लॉंग टर्म साठी काय नाही, लॉंग टर्म साठी ती जी असेल काय नसेल, ग्रोथ रेट ज्याचा इन्क्रीज होत असेल अशी कोणतीच पॉप्युलेशन आपल्याला बघायला भेटत नाही. तर हा झाला एक्सपोनेन्शियल ग्रोथ. ह्याच्यामध्ये पण परत दोन टाईप पडतात. तर ह्याच्यामध्ये पण परत दोन टाईप पडतात, एक कंटिन्युअस ब्रीडर येतील आणि दुसरे जे असतील पिरियडिक ब्रीडर असतील. तर पहिल्यांदा आपण कंटिन्युअस बघूया आणि त्यानंतर पिरियडिक बघूया. ते कंटिन्युअस ब्रीडर मध्ये काय, की ह्यांची जी रिप्रोडक्शन आहे ते थ्रू आउट द इयर होत राहते. कोणत्याही पद्धतीने सीझनल कॉन्स्टंट नाही याच्यामध्ये. म्हणजे काय, की असं नाही की एका पर्टिक्युलर सीझन मध्ये त्यांची काय होणार, की रिप्रोडक्शन होणार, असं कोणत्याही पद्धतीचं सीझनल लिमिट नाही. तर ह्यांचं जे रिप्रोडक्शन आहे ते पूर्ण होल इयर होत राहते. ह्याच्यामध्ये इस्ट आहे, बॅक्टेरिया आहे, ह्युमन्स आहेत. हे याचे एक्झाम्पल झाले, की कंटिन्युअस ब्रीडर मध्ये कोणत्याही पद्धतीचं सीझनल लिमिट नाही. कंटिन्युअस इथं काय होणार, ब्रीडिंग होणार. पॉप्युलेशन ग्रोथ जी आहे एक्सपोनेन्शियल ग्रोथ पॉप्युलेशन मध्ये हे शो करतील. एक्झिबिट, तर ह्याच्यामध्ये जो एक्सपोनेन्शियल ग्रोथ दिसते आपल्याला, की अपवर्ड स्लोपिंग कर्व दिसतो. जर सिग्मोड मध्ये दिसत होतो लॉजिस्टिक ग्रोथ, ती इथं दिसत नाही. त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल ग्रोथचं हे रिप्रेझेंटेशन बघू शकता, की कंटिन्युअस इथे काय होत आहे, ग्रोथ होत आहे. एक्सपोनेन्शियल ग्रोथ इज पॅटर्न ऑफ इन्क्रीज वेअर रेट ऑफ ग्रोथ इज प्रोपोर्शनल टू करंट साईज ऑफ पॉप्युलेशन. म्हणजे काय, करंट साईज आहे त्याच्या प्रोपोर्शनल मध्ये इथे काय ग्रोथ आपल्याला बघायला भेटते टाइम नुसार. म्हणजे काय 2चे 4, 4चे 8 ह्या पद्धतीने इथे एक्सपोनेन्शियली ग्रोथ होईल. तर दिस मीन्स पॉप्युलेशन ग्रो, द रेट ऑफ इन्क्रीज ऑल्सो इन्क्रीजेस. पॉप्युलेशनची जशी ग्रोथ होईल तशी तशी रेट ऑफ इन्क्रीज पण इन्क्रीज होईल. पॉप्युलेशनची ग्रोथ होत आहे आणि रेट ऑफ ग्रोथ पण ऑलवेज इन्क्रीज होत आहे. त्याच्यानंतर येतात पिरियडिक ब्रीडर. तर ह्याच्यामध्ये जी आहे जिओमेट्रिक ग्रोथ कर्व आपल्याला बघायला दिसतो. डायनामिक्स मॉडेल्स पॉप्युलेशन डायनामिक्स ऑफ स्पेसिस इन रिसोर्स रिच एन्व्हायरमेंट विथ मिनिमल रेजिस्टन्स. तर ह्याच्यामध्ये काय, की सीझनल ब्रीडर्स असतात, की एक पर्टिक्युलर सीझन मध्ये त्यांचं काय ब्रीडिंग होईल. तर इथे पण आपल्याला रिसोर्सेस जे आहेत अनलिमिटेड आहेत, मात्र इथे ब्रीडर कसे आहेत, स्पेसिस कसे आहेत, सीझनल आहे. म्हणजे सीझन मध्येच पर्टिक्युलर तिथे काय दिसेल आपल्याला, रिप्रोडक्शन दिसेल. त्यामुळे रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ आहेच, मात्र ओव्हर डिस्क्रीट नॉन ओव्हरलॅपिंग टाइम पिरियड. तर कोणत्याही पद्धतीचं ओव्हरलॅप नाही आणि डिस्क्रीट म्हणजे टप्प्याटप्प्यानं ग्रो इथे दिसते, की पर्टिक्युलर सीझन मध्येच ह्यांची ग्रोथ, विंटर मध्ये समजा ह्यांची ग्रोथ होत असेल तर पुढच्या विंटर मध्येच प्रत्येक इयरच्या विंटर मध्येच ह्यांची काय दिसेल, रिप्रोडक्शन दिसेल. म्हणजे काय ग्रोथ फक्त एक स्पेसिफिक टाइम इंटरव्हल मध्येच बघायला भेटेल आपल्याला. Geometric growth curve. Geometric growth curve is pattern of population increase that occur in discrete interval. तर ही काय जी पॉप्युलेशन दिसते आपल्याला जिओमेट्रिक ग्रोथ कर्व मध्ये किंवा पिरियडिक, जे पिरियडिक आहे, पिरियडिक ब्रीडर्स आहेत त्यांच्यामध्ये, ती कशी असते, की एक काय म्हणतात, की डिस्क्रीट असते. म्हणजे कंटिन्युअस नसते. तर एक खंडित खंडित अशी ग्रोथ दिसायला भेटते आणि ती फक्त एक पर्टिक्युलर सीझन मध्येच ती बघायला भेटेल. तर ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे, की एकदा कंपॅरिझन ओव्हरव्ह्यू घेऊया, की अनसॅच्युरेटेड बघितलं तिथं अनलिमिटेड ग्रोथ होती. सॅच्युरेटेड मॉडेल मध्ये काय लिमिटेड ग्रोथ होती. ग्रोथ रेट जो होता अनसॅच्युरेटेड मध्ये कॉन्स्टंट होता, मात्र सॅच्युरेटेड मध्ये डिक्रीज होत होता जेव्हा केच्या जवळपास जात होता. कॅरिंग कॅपॅसिटी अनसॅच्युरेटेड मध्ये आपण कन्सिडरच केली नाही, मात्र सॅच्युरेटेड ची सर्व जी ग्रोथ आहे ती कॅरिंग कॅपॅसिटीवर डिपेंड आहे. ग्रोथ जो कर्व जो आहे सॅच्युरेटेड मध्ये काय असेल, एस शेप्ड असेल, सिग्मॉइडल कर्व असेल आणि जे शेप्ड मध्ये, सॉरी, अनसॅच्युरेटेड मध्ये तो जे शेप्ड असेल. आणि जे सॅच्युरेटेड
आपल्याला मॉडेल भेटतो तोच रिअलिस्टिक आहे, तो नेचरमध्ये कॉमन आहे. मात्र जो अनसॅच्युरेटेड आहे तो अनरिअलिस्टिक आहे, म्हणजे तो रिअल नाही. त्याच्यानंतर बघूया इफेक्टिव्ह पॉप्युलेशन साईज, टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल इन पॉप्युलेशन. तर पॉप्युलेशन साईज काय की टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल इन पॉप्युलेशन मध्ये जे टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल असतील त्याला काय म्हणू आपण पॉप्युलेशन साईज. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह पॉप्युलेशन साईज, तर ह्याच्यामध्ये फक्त ब्रीडिंग नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल इन पॉप्युलेशन दॅट वुड प्रोड्यूस न्यू ऑफस्प्रिंग. ह्याच्यामध्ये काय केलं जाते की अशी पॉप्युलेशन काउंट केली जाते की जी काय करू शकेल, ब्रीडिंग करू शकेल आणि नवीन इंडिव्हिज्युअल पॉप्युलेशन मध्ये ऍड करू शकेल. तर ह्याला काय म्हणलं जाईल इफेक्टिव्ह पॉप्युलेशन साईज. लेट्स गो टू नेक्स्ट टर्म. So we will study Grimm's life history classification. तर ग्रीम्स जे होते ते इकॉलॉजिस्ट होते आणि त्यांनी जी आहे प्लांट डिफरंट कंडिशनला, डिफरंट इन्व्हायरमेंटला कशी अडॅप्ट करतील त्या बेसिसवर प्लांटचं 3 कॅटेगरीमध्ये काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. ते 3 कॅटेगरी आहेत, कॉम्पिटिटर्स, त्याच्यानंतर स्ट्रेस टॉलरेटर्स, त्याच्यानंतर रुडरल्स. तर हे आपल्याला बघायचं आहे. हे इन डिटेल आपल्याला बघायचं आहे. ग्रिम्स क्लासिफिकेशन ऑफर अल्टरनेटिव्ह मेथड फॉर कॅटेगरायझिंग प्लांट. तर ग्रिमचं जे क्लासिफिकेशन आहे ते काय करते, एक अल्टरनेटिव्ह मेथड देते की त्याच्यामुळे आपण काय प्लांटला क्लासिफाय करू शकू. तर ह्याच्यामध्ये जी प्लॅनच्या स्ट्रॅटर्जीवर फोकस केलं जाते की एन्व्हायरमेंटल कंडिशनला त्या प्लॅनची स्ट्रॅटर्जीज काय असतील आणि त्या बेसिसवर त्याचं क्लासिफिकेशन केलं जाते, वेदर कॉम्पिटिटर, देन स्टेट टॉलरेटर्स और रुडरल्स. ट्रेड ऑफ कन्सेप्ट. तर ह्याच्यामध्ये ट्रेड ऑफ कन्सेप्ट मध्ये काय की जेव्हा म्हणजे समजा की एखादी गोष्ट जेव्हा वाढते त्याच पद्धतीने दुसरी एखादी गोष्ट तिथे काय होईल, डिक्रीज होईल. तर हे ट्रेड ऑफ कन्सेप्ट म्हणजे काय, एक गोष्ट आपल्याला बेनिफिट भेटत असेल तर दुसरी गोष्ट तिथे काय होईल, रिड्यूस होईल. आता पिकॉक मध्ये जर बघितलं, त्याचा जो पिकॉकचे जे फेदर्स असतात, जे त्याचे पंख असतात, ते कशासाठी असतात की फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठी. मात्र तिथं त्याला रिप्रोडक्टिव्ह जे आहे ऍडव्हान्टेज भेटलं, मात्र तिथं जे त्याचे फेदर्स असतात, पिकॉकचे पंख जे असतात, त्यामुळे तिथं काय त्याची फ्लाइंग कॅपॅसिटी डिक्रीज होते. तर हे काय झालं, ट्रेड ऑफ. एक गोष्ट वाढली म्हणजे एक गोष्ट आपल्याला बेनिफिट भेटलं एका गोष्टीत, म्हणजे दुसऱ्या गोष्टीमध्ये तिथं काय लॉस असतो. तर ह्याच्यामध्ये दिस क्लासिफिकेशन हायलाइट ट्रेड ऑफ प्लॅन मेक इन रिसोर्स अलोकेशन. म्हणजे काय एकच प्लॅन काय पूर्ण 3 स्ट्रॅटेजी फॉलो करणार नाही. तो जर चांगला कॉम्पिटिटर असेल तर चांगला स्ट्रेस टॉलरंट तो नसणार, किंवा रुडरल तो चांगल्या पद्धतीचा नसणार. आणि ही जी फ्रेम आहे ती प्लॅन्ट वेगवेगळ्या कंडिशनला कशा पद्धतीने अडॅप्ट करतात हे आपल्याला स्टडी करायला ह्याच्यामधून समजते. इथं रुरल क्लासिफिकेशन जे आहे, रुरल्स जे असतात ते काय असतात की डिस्ट्रीब्युटेड हॅबिटॅट मध्ये लो स्ट्रेस अंडर ते काय करतात, सर्व्हाइव्ह करतात. त्याच्यामध्ये फ्रिक्वेंट डिस्टर्बन्सेस आपल्याला बघायला भेटतात. की समजा की ह्याच्यामध्ये रुडरल्स मध्ये काय डिस्टर्ब हॅबिटॅट आहे, मात्र स्ट्रेस काय कमी आहे. डिस्टर्बन्सेस फ्रिक्वेंट आहेत, मात्र स्ट्रेस काय कमी आहेत. जसं की ऍग्रिकल्चर फील्ड आहे, रोड साईड आहे, तर इथे कंटिन्युअस आपल्याला काय नसेल, यांना हॅबिटॅट नसेल. हॅबिटॅट कसं आहे, डिस्टर्ब आहे, पूर्ण डिस्टर्ब हॅबिटॅट आहे. जसं रोड साईडला म्हणला तर खूप मोठे प्लांट साठी डिस्टर्बन्स असतो. ऍग्रिकल्चर फील्ड मध्ये म्हणला तर कंटिन्युअस तिथे ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस चालतात, त्यामुळे ते जे प्लांट्स असतील तिथे त्यांना डिस्टर्बन्स असतो. तर हे काय झाले रुडरल्स, जिथं की डिस्टर्बन्स काय हाय आहे, फ्रिक्वेंट डिस्टर्बन्स आहे. ह्यांची कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत, रॅपिड ग्रोथ आणि रिप्रोडक्शन बघायला भेटते. लाईफ स्पॅन जो असतो यांचा शॉर्ट असतो. त्याच्यानंतर जेव्हा रिप्रोड्यूस करतील तेव्हा खूप सारे सीड्स रिप्रोड्यूस करतात. ह्याचं एक्झाम्पल बघू शकतो आपण की जे वीड्स येतात ऍग्रिकल्चर फॉर्म मध्ये,
की त्यांना कंटिन्युअस डिस्टर्बन्स आहे, तरी पण तिथं काय करतात, ते सर्व्हाइव्ह करतात. कारण ते काय करतात, तिथे काही कॅरेक्टरिस्टिक शो कॅरेक्टर काही अडॅप्टेशन करतात, जसं की रॅपिड ग्रोथ आणि रिप्रोडक्शन करतात. त्याच्यानंतर लाईफ स्पॅन जो असतो यांचा शॉर्ट असतो, म्हणजे डिस्टर्बन्स होण्याच्या अगोदरच हे काय करतील, लाईफ सायकल स्वतःची कंप्लीट करतील डिस्टर्बन्स च्या अगोदरच. त्याच्यानंतर एकदा हे रिप्रोड्यूस केले तर खूप मोठ्या प्रमाणात स्मॉल सीड्स प्रोड्यूस करतील. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय, वीड्स आहेत. टेम्पररी रिसोर्सेस कंडिशनला हे काय करतील, क्विकली अडॅप्ट करतील. त्याच्यानंतर पुढचा आहे कॉम्पिटिटर्स. तर कॉम्पिटिटर्स जे असतील तर ह्याच्यामध्ये काय, इन्व्हायरमेंट काय स्टेबल आहे, रिसोर्सेस आहे, स्ट्रेस पण खूप कमी आहे आणि डिस्टर्बन्स पण इथे कमी आहे. आता इथे काय, स्ट्रेस आणि डिस्टर्बन्स कमी आहे, आणि अगोदरच्या मध्ये काय होतं, डिस्टर्बन्स खूप जास्त होता, स्ट्रेस कमी होता, आणि रिसोर्सेस इन्व्हायरमेंट तिथे पण होतं, मात्र खूप मिनिमम टाइम साठी होतं. तर इथे जे इन्व्हायरमेंट दिसते ते आपलं कसं आहे, स्टेबल आहे, रिसोर्सेस पण अबंडंट आहेत. मात्र इथे काय, कॉम्पिटिशन जास्त आहे. तर ह्याच्यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत यांचे जे अडॅप्टेशन असतील, हाय ग्रोथ रेट दिसेल इथे आपल्याला, आणि कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळं हे रिसोर्सेस कशासाठी युटिलाइज करतात, की दुसऱ्या जे इंडिव्हिज्युअल सोबत आहे, दुसरे जे प्लांट्स आहेत त्यांच्यासोबत लाईट साठी, वॉटर साठी, न्यूट्रिएंट साठी कॉम्पिट करण्यासाठी रिसोर्सेस हे युटिलाइज करतील. आणि ह्यांचे जे सीड्स असतील लार्ज असतील, आणि खूप कमी सीड्स प्रोड्यूस करतील, कारण कॉम्पिटिशन जरी असलं तरी इथं काय, यांना असं नाही की खूप शॉर्ट टाइम मध्ये लाईफ स्पॅन कम्प्लीट करायचं, असं कोणत्याही पद्धतीचं इथं स्ट्रेस नाही. ह्याच्यामध्ये आपण बघू शकता की जे मोठे ट्रीज असतात फॉरेस्ट मध्ये, जर टीक असेल, ओक असेल, मॅपल असेल, हे काय कॉम्पिटिटर्स असतात. म्हणजे दुसरे जरी तिथे इंडिव्हिज्युअल असले तरी हे काय ते तरी पण हे चांगल्या पद्धतीने इथे ग्रोथ यांची दिसते. कारण आणि ह्यांचे अडॅप्टेशन जे आहे, मॅक्झिमम रिसोर्स ऍक्विजिशन, म्हणजे काय, मॅक्झिमम रिसोर्स युटिलाइज करायचं, आणि स्टेबल कंडिशन खाली त्यांची ग्रोथ दिसते. त्याच्यानंतर पुढचा आहे स्ट्रेस टॉलरेटर्स. तर ह्याच्यामध्ये इन्व्हायरमेंट जे आहे ते कसं आहे, हार्श आहे. इन्व्हायरमेंट कसं आहे, खूप हार्श इन्व्हायरमेंट आहे, रिसोर्सेस खूप कमी आहेत, स्ट्रेस खूप जास्त आहे, रिसोर्सेस कमी आहेत, मात्र डिस्टर्बन्स इथे नाही. ह्यांची कॅरेक्टरिस्टिक्स जर बघितलं आपण, स्लो ग्रोथ रेट असते, लाईफ स्पॅन काय आहे, लॉंग लाईफ स्पॅन आहे, रिप्रोडक्शन डिलेड आहे. तर ह्यांचं जे रिसोर्सेस हे स्वतःचे कशासाठी युटिलाइज करतात, रॅपिड रिप्रोडक्शन साठी, सॉरी, रिसोर्सेस जे आहेत सर्व्हायव्हल साठी युटिलाइज करतात, रॅपिड रिसोर्स रिप्रोडक्शन साठी करत नाही. तर जे रुड्रल्स होते ते काय, सर्व जे रिसोर्सेस आहेत कशासाठी युटिलाइज करत होते, रॅपिड रिप्रोडक्शन साठी. मात्र दुसऱ्या ज्या दोन कॅटेगरीज आहे, स्ट्रेस टॉलरंट आणि कॉम्पिटिटर्स, यांच्यामध्ये जे आहे लॉंग लाईफ सायकल आहे, आणि डिलेड रिप्रोडक्शन आहे. आणि हे काय करतात, स्ट्रेस टॉलरंट्स काय करतात, की एनर्जी सर्व्हायव्हल साठी युटिलाइज करतात, रॅपिड रिप्रोडक्शन ऐवजी. याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितलं तर कॅक्टाय आहे, लायकेन्स आहे, रॉकी हॅबिटॅट्स वरचे. तर ह्यांचं जे अडॅप्टेशन आहे याच्यामध्ये सर्व्हायव्हल साठी, एक्स्ट्रीम कंडिशन अंडर सर्व्हाइव्ह करण्यासाठी ह्यांच्यामध्ये अडॅप्टेशन आपल्याला बघायला भेटतात. इथे व्हिज्युअल्स बघू शकता की जेव्हा कॉम्पिटिशन इथे इन्क्रीज होत आहे, तेव्हा इथे कोण फक्त हे करेल, कॉम्पिटेटिव्ह स्पेसिस इथे काय करतील, सर्व्हाइव्ह करतील. इथे स्ट्रेस खूप जास्त आहे, इथे स्ट्रेस टॉलरंट सर्व्हाइव्ह करतील आता. आणि इथे डिस्टर्बन्स इन्क्रीज होत आहे, इतर रुरल्सच करतील. तर इथे बघू शकता तुम्ही की कॉम्पिटिशन इथे हाय आहे, मात्र जो डिस्टर्बन्स आहे इथे ते खूप लो आहे. डिस्टर्बन्स आणि स्ट्रेस इथे कॉम्पिटेटिव्ह स्पेसिस मध्ये खूप कमी हॅबिटॅट मध्ये खूप कमी बघायला भेटेल आपला. स्ट्रेस टॉलरंट मध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त, स्ट्रेस खूप जास्त आहे, कॉम्पिटिशन कमी आहे. रुडरल्स मध्ये डिस्टर्बन्सेस जास्त आहेत, मात्र कॉम्पिटिशन आणि स्ट्रेस जो आहे तो खूप कमी आहे. तर हे डिफरंट कंडिशनला डिफरंट जे
स्पेसिस आहेत, प्लांट स्पेसिस आहेत, ते काय करतील? अडॅप्ट करतील. ह्याच्यामध्ये एक ओव्हरव्ह्यू बघूया आपण. रुरल जे आहेत ते फास्ट ग्रोविंग आहेत, ऑपॉर्च्युनिस्टिक आहेत आणि डिस्टर्ब जे इन्व्हायरमेंट असेल तिथे सर्व्हाइव्ह करतात. इथे हे काय करतात? जी स्वतःची जे रिसोर्सेस आहेत, एनर्जी आहे, ते कशासाठी युटिलाइज करतात? की रिप्रोडक्शन साठी, फास्ट रिप्रोडक्शन साठी. एकदा स्मॉल सीड्स प्रोड्यूस करतील, मात्र हाय अमाऊंट मध्ये सीड्स प्रोड्यूस करतील. कारण इथे काय आहे की जो हॅबिटेट आहे तो डिस्टर्ब आहे. त्याच्यानंतर कॉम्पिटिटर आहेत, हे स्ट्रॉंग कॉम्पिटिटर आहेत. रिसोर्सेस डॉमिनेटिंग स्टेबल इन्व्हायरमेंट मध्ये हे काय करतात? सर्व्हाइव्ह करतात. ह्याच्यानंतर पुढचा स्ट्रेस टॉलरंट आहेत, हे काय करतील? हार्श कंडिशनला काय करतील? स्टेबली ग्रो होतील. तिथे काय कॉम्पिटिटर्स मध्ये काय लॉंग आणि लार्ज सीड्स आहेत. त्याच्यानंतर जी लाईफ स्पॅन पण आहे तो काय हाय आहे. त्याच्यानंतर स्ट्रेस टॉलरंट जो आहे तो हार्श आणि रिसोर्सेस लिमिटेड कंडिशनला सर्व्हाइव्ह केलेले इंडिव्हिज्युअल असतील. ह्याच्यामध्ये जे यांची एनर्जी असेल हे कशासाठी मेजरली यूज करतील? सर्व्हायव्हल साठी यूज करतील. विथ इन्स्टेड ऑफ रिप्रोडक्शन ऐवजी सर्व्हायव्हल साठी यूज करतील. तर थँक्यू. आजच्या क्लासमध्ये एवढं